नमस्कार मंडळी, गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे. तर आज आहे विकेंडचा वार आणि आज फॉर अ चेंज मी कोणातरी दुसऱ्या कॅरेक्टरवरती विकेंडचा वार करणार आहे. बिकॉज मला जसं झमुऱ्यावरती एक्सपेक्टेड आहे जोरदार वार करणं, तसं कंटेंट त्याने दिलेलं नाही आहे. तर त्याच्यामुळे त्याचा वार मी थोडा पोस्टपोन केलेला आहे फक्त ह्या वेळेला. पण लवकरच आपण त्याच्यावरती पॉडकास्ट घेऊन येऊ, त्याचं एक वेगळं सेलिब्रेशन करू. जसं की आता झमुऱ्याची ॲनिव्हर्सरी जवळ येत आहे. तो गिफ्ट तो बनता है ना मेरे दोस्त, तो हम लोग उसको गिफ्ट देंगे, एनिवर्सरी गिफ्ट. तो आज के लिए Hey, you all lovely and beautiful people. This is the new day, new start, and the day starts with all you lovely and beautiful people. So बघता बघता माझी मुलगी मोठी झालेली आहे आणि मला कळलंच नाही ती कधी एवढी मोठी झाली. आणि येस, आय एम व्हेरी प्राऊड फादर. जेव्हा ती बॉर्न झाली होती तर मला 2 मिनिटासाठी रिअलाइजच नाही झालं. मला असं वाटलंच नाही की ही माझी मुलगी आहे. सो येस, मी तिचं सगळं जे काही बेबी केअर असतं ते सगळं मी केलं. सो येस, तेव्हा मला असं बिलकुलच रिअलाईज नव्हतं झालं. मग नंतर थोड्या वेळाने मला रिअलाईज झालं की अरे, ही तर माझी बेबी आहे. आणि नंतर मग मला रिअलाईज झालं. सो येस, आता ती मोठी झालेली आहे फायनली आणि हळूहळू ती ग्रो होते आहे आणि ती इतकी ब्युटिफुल आहे आणि इतकी मस्त आहे तर मला बिलीवच होत नाही. अरे भाई, तुला नक्की काय बिलीव होत नाही? मला कळेल का जरा काय बिलीव होत नाही? की तू फादर झाला हे तुला बिलीव होत नाही, की तू एक डॉक्टर आहेस हे तुला बिलीव होत नाही? खरं तर दोन्ही गोष्टी अनबिलिव्हेबलच आहेत. सो खरंच आहे फनी. आय जस्ट अप्रिशिएट यू फॉर युअर दिस फनी बिहेवियर. आणि हे जे काही तू स्टेटमेंट्स पास करतो, इतका सच्चा आणि इतकं खरं खरं बोलतोस ना, कधी कधी बोलून जातोस ना, म्हणजे अजूनही तो इनोसन्स तुझ्यामध्ये आहे, खरं बोलण्याचा इनोसन्स. म्हणजे तू आधी म्हणाला की मला बिलीवच नाही झालं की मला ही माझी मुलगी आहे, तर मला थोडं रिअलाईज करायला वेळ लागला. सो या, दॅट इज सो ट्रू. होतं असं कधी कधी. आणि राहिला प्रश्न, जर तू म्हणत होतास की मीच तिची सगळी केअर केली आणि म्हणजे अर्ली बेबी स्टेजेसला मी जे पण काही होतं तिचं ते सगळं काही केअर मी केली, तर थँक गॉड. म्हणजे ॲटलिस्ट तिथे तरी तुझ्या शिक्षणाचा काहीतरी उपयोग झाला म्हणायचा. नाहीतर असं तू काय करतो हा मोठा क्वेश्चन मार्कच आहे. पण ॲटलिस्ट स्वतःच्या मुलीसाठी तरी तू जी स्वतःची जी डॉक्टरकी आहे त्याचे स्किल्स दाखवलेस, त्याबाबत अभिनंदन तुझं. आता काय बोलू मी? म्हणजे या दोन्ही गोष्टी अशा आहेत ना की काय बोलला आहे त्याचं त्याला तरी समजलं आहे का? म्हणे मला कळलंच नाही, मला रिअलाईजच नाही झालं. अरे तुलाच कळलं नाही तर मग बाकीच्यांचं आता काय व्यथा? आता बाकीच्यांनी काय बोलायचं? अरे तू बेटी का बाप आहे, तुझे नाही बता, तुझेही नाही रिअलाईज हुआ, भाई अलग ही बजरा येतो. आणि राहिला प्रश्न तिचं केअर करण्याचा, तर भाई तू पिडियाट्रिशियन आहेस तर एवढं तर तुझ्याकडनं बनताय ना. बाकीच्यांचं तर सोड, पण स्वतःच्या मुलीसाठी तर करणारच ना. नाही तर काय उपयोग आहे? लालत आहे तेरे डॉक्टर होणे पे. तसं पण तुझ्याकडे कोण येतं ना. म्हणजे आता तू मध्यंतरी थोडासा असा सेलिब्रिटी नाही म्हणता येणार, पण हे जे सस्ते धुणीभांडी संघटनेचा डॉक्टर, त्यांच्या मुलांचा डॉक्टर झाला होतास. पण हल्ली ते लोक पण जास्त आणत नाहीत. आणलं तर काय, फार तर तुझे फॅमिली मेंबर्समध्येच ते आता 2 आहेत, भभी आणि भभीचा भाऊ, ते लोकच आणतात बस. त्या व्यतिरिक्त तर कोणी आजकाल येत नाही तुझ्याकडे. तर मग काय, आता कुठेतरी प्रॅक्टिस झाली पाहिजे ना. फिर ऐसा मौका फिर कहाँ मिलेगा. म्हणून मग ती आता आपलीच मुलगी झाली आहे तर हिच्यावरती फुल आपण आपली प्रॅक्टिस, जे पण काही आपण शिकलेलो आहे त्याचं एक्सपेरिमेंट नाही म्हणता येणार, पण त्याचा उपयोग करूया असं तर वाटणं साहजिकच आहे तुला. आणि ती फुगुनी, तिचं तर एकच डायलॉग, मला तर मुलगीच पाहिजे होती, मला तर नीसच पाहिजे होती, मला तर असंच पाहिजे होतं, मी तर ताईला सांगितलं होतं की नाही तुला मुलगीच झाली पाहिजे, मुलींचं कसं. अरे हो रे बाबा, किती ते म्हणजे ज्यांना मुलगे झाले त्यांना किती असं खाली पाडणार. मला तर आता असं वाटायला लागलं ना, यांच्या कुठेतरी पोटातच दुखतं. तर या फुगुनीच्या जरा जास्तच पोटात कळ आली आहे वाटतं, मुलगी झाली आहे तर. ते कुठेतरी बोलून सतत असं आपलं दुःख कसं सुखात आपल्याला त्याचं परिवर्तन करता येतं का बघते.
नाहीतर मग असं असेल की आम्ही दोघी बहिणी कशा आता फुल ट्रेंड आहोत नाही का, आम्ही कसं ह्या दोघांना ठगवलंय, आता आपलं कसं लाईफ सॉर्ट करून घेतलंय, तर आपल्याला फुल ट्रेनिंग आहे. त्याच्यामुळे मुलगी झाली तर बरं, तिला पण तसंच ट्रेन करू, कसा बकरा हलाल करायचा, कसं बकऱ्याला पकडायचं आणि कसं आपली कामं करून घ्यायची. मग त्याने कसंही काही केलं तरी आपल्याला काही फरक पडत नाही. एक बहीण आहे जी नवऱ्याला भावच देत नाही आणि दुसरी आहे जिचा नवराच तिला भाव देत नाही. ते नवऱ्याला काय पडलेलीच नाही आहे, त्याचं आपलं वेगळंच चाललं आहे, त्याचं आपलं बचना वचना 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 चाललं आहे आणि फुगुनीला काय टेन्शन नाही आहे. तिला काय शॉपिंग करायला मिळते, फिरायला मिळते आणि खायला प्यायला मिळते, जे पाहिजे ते मस्त मज्जाने लाईफ झालेली आहे. त्याच्यामुळे तिला तर त्या बबीच्या वागण्याचीच सवय झालेली आहे, त्यामुळे तिला काही फरक पडत नाही. आणि इकडे आपला फनी आहे, आपला हे बनून फिरतोय, बैरागी बनून फिरतोय. त्याचा तर आवाजच त्याच्या बायकोच्या कानाशी येत नाही आहे. बायकोच्या कानापर्यंत तेव्हा आवाज येईल ना जेव्हा बायकोचा आवाज थोडा कमी होईल. आता तर तिकडे काय कफ आणि सर्दी थोडासा आवाज बसलाय, तर ते खाखा खिक्खी खुखूचा आवाज एकदम भलताच एकदम चेंज आलाय. आता एकदमच राक्षसी हसी झाली आहे. बापरे, काय हसत होती. हसणं आरोग्यासाठी चांगलं असतं, पण विनाकारण हसणं का? म्हणजे जी गोष्ट आपण सहज सोपी सरळपणे पण बोलू शकतो त्याच्यामध्ये पण हसायचं. आता हिला असं म्हणायचं होतं की ही मायसाला तिकडे हे दिसलं, काहीतरी बाईक दिसली, तर ती म्हणत होती की आपण आपल्या काकांसाठी घेऊन जाऊया. तर हे स्टेटमेंट फक्त तिला बोलायचं होतं. तर ती म्हणते की तिला ती बाईक दिसली तर ती म्हणत होती हे घेऊन जाऊया. अरे कशाला एवढं बोलायचं, एवढं सिम्पलचं एक वाक्य, एवढं बोलण्यासाठी एवढं करायची काय गरज आहे? बरी आहेस ना तू? डोक्यावर पडली काय? तर त्यामुळे ह्या लोकांना बरोबर एक्सपिरियन्स आहे की कसं आपल्या सोयीने कसं काही कोणाला गटवायचं आणि आपलं लाईफ कसं स्मूथ करून घ्यायचं. तर त्यामुळे ह्यांना मुलीच हव्या होत्या असतील की त्यांना ट्रेनिंग द्यायला सोपं जाईल. तर मुलांचं काय एवढा एक्सपिरियन्स नाही ना. ही बचना जेव्हा तिकडून निघाली ट्रिप संपून, तर तेव्हा म्हणते की आता मला घरची आठवण यायला लागली, आता असं वाटतं की घरी जावं, आता आम्ही थोड्या वेळातच पोचू आणि मग तिथून मग आमची मुंबई, मग आपल्या मुंबईला एकदा गेलं की बरं वाटेल, एकदा आपल्या घरी पोचलं तर किती बरं वाटेल. एक तर पहिली गोष्ट की इतके दिवस तर तुला कधीच नाही आठवण आली आपल्या घरची वगैरे. तर तिकडे तर मस्त बिझी होती, एन्जॉय करत होती. आता सगळे ट्रिप संपल्यानंतर जेव्हा आता मधला पिरियड कसा काढायचा, कारण नेक्स्ट ट्रिप लाईन अप आहे. आता थायलंडला जाणार आहेत मॅडम. पूर्ण सगळी कंपनी थायलंडला जाणार आहे. नवीन सॅड ट्रिप्स विथ बचना अँड बबुनीच्या पेजवरती नवीन अनाउन्समेंट झाली आहे. आता ते काय ते बालीला जाणार होते, ते बालीचं काय झालं काय माहिती, कोणी बुकिंगच केली नाही वाटतं आणि परत काय बालीला जायचं म्हणून आता थायलंडची ट्रिप प्लॅन झालेली आहे. सो आता लवकरच तुम्हाला कळणार आहे की क्रिसमसमध्ये कुठे जाणार आणि काय करणार ते दिसेलच. सो तोपर्यंतचा जो मधला पिरियड आहे तर त्याच्यामध्ये यांच्या डोळ्यासमोर चित्र उभं राहिलं असेल की बाबा आता घरी जायचं आणि परत तेच काम करा आणि ते टिफिन बनवा आणि मग हा माझा सो कॉल डॉक्टर नवरा असा स्टाईलमध्ये तो टिफिन घेऊन असं जाणार, असा खुश होणार, लाड्डूला गुड्डूला असं ब्लश करणार त्याचे ते काला जामुनवाले गाल टिफिन बॅग बघून. त्याच्यामुळे तिला अचानक ते आता फ्लाईटमध्ये बसल्यावर घरची आठवण यायला लागली. आणि दुसरा आणि इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे तू मुंबईकर नाहीच आहे. ह्यांचा प्रॉब्लेम काय आहे? म्हणजे नो ऑफेन्स, मला काहीच प्रॉब्लेम नाही आहे ठाणेकर, पुणेकर, नवी मुंबईकर यांच्याशी. पण ठाणे, पुणे, नवी मुंबई, पालघर, वसई, विरार ह्या सगळ्या जागांना तुम्ही सरसकट मुंबई कसं काय म्हणू शकता? तुमचं काय डेफिनेशन काय आहे? ह्यांचा नकाशा कुठला आहे मुंबईचा? नाही ठीक आहे, पण आपण आपल्या जिथे राहतो त्या प्रदेशाचं आपल्याला माहिती असलं पाहिजे ना, त्याचं जॉग्राफिकल बाउंड्रीज आपल्याला माहिती असल्या पाहिजेत.
तुझा आणि मुंबईचा काहीच संबंध नाही, एक्सेप्ट तू त्या अटल सेतूने प्रत्येक वेळेला उडून उडून येतेस आणि असं दाखवण्याचा तुझा प्रयत्न असतो जसं काही तिथे काहीच मिळत नाही. आणि मग कन्व्हिनियंटली जेव्हा दुसरे कोणी काही बोलतात तेव्हा मग म्हणायचं आमच्या इथे तर सगळं मिळतं, आमच्या इथे तर असं आहे तसं आहे, अशी कुठचीच गोष्ट नाही जी आमच्या इथे मिळत नाही. मग कशाला सगळ्या गोष्टी जर तुझ्या इथे मिळतात तर कशाला उगाचच पेट्रोल जाळत फिरत असते. हां, वर झालंय की फुकट मिळतं की काय सासूच्या कृपेने. सो आमची मुंबई हे 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 जे स्टेटमेंट आहे ना, हे असं तसं नाही आहे की कोणीही असं बोलावं आणि सहज असं बोलावं असं नाही आहे. आमची मुंबई हे खूप डीप आहे आणि त्याचा ना प्लीज कोणीही फालतू उपयोग करायचा नाही. तुमच्यासारख्याच्यांनी तर नाहीच नाही. आणि काय म्हणे की वेगवेगळ्या एअरलाईन्सने गेलं ना की मग असा फायदा होतो, आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी समजतात. हो का? 4 देश नाही फिरलीस तू, ते सुद्धा असेच म्हणजे हेच बाली, थायलंड आणि काय ते व्हिएतनाम, हे असे ते देश नाही फिरून झाले तर तू मोठ्या मोठ्या एकदम हेच झाली ग, मोठी शाणेच झाली, एकदम प्रो झालीस तू, प्रो मॅक्स झालीस की इकडे जातो तिकडे जातो, एवढं वेगवेगळं ट्रॅव्हल केलं की कळतं असं तसं. मोठ्या मोठ्या बाता लगेच यायला लागल्या, ते तर कोणी शिकवायलाच नको. आज तर बाप रे बाप, आज इतकं डोकेदुखी व्हिडिओ बनवला आहे त्याच्यावर तर मी येते नंतर. इतकं डोकं दुखलं, इतकं डोकं, कसं काय कोण इतकं बोलू शकतं आणि वायफळ आणि नुसतं काही अर्थ नाही त्या बोलण्याला, नुसतं आपलं आहे 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 करत. आणि ते आता सर्दी झाली की काय ते सारखं आपलं नाक ओढून हे गिळत असते, अंडे गिळत असते, घाणेरडी कुच्ची. आणि आता आम्हाला बाहेर जायचं आहे तर त्याच्यामुळे आता फनी बॅक टू बॅक ड्युटीज करत आहे आणि त्याला सुट्टी हवी होती. आता त्याला सुट्टी नव्हती कारण आत्ताच आम्ही जाऊन आलो, सुट्टी घेतली होती त्याने, तर त्याच्यामुळे आता तो परत आला आहे आणि आता त्याला मायशाच्या बड्डेला सुट्टी हवी आहे, त्यासाठी त्याचं ड्युटीज चालू आहेत. म्हणजे मग तो काहीतरी ॲडजस्ट करेल. अरे कसली ह्याची अशी ॲडजस्टमेंट, आणि ह्याला लाज पण नाही वाटत. अरे बाबा, तुमचं एवढंच जर प्लॅनिंग आहे, असं काय बड्डे काय असा अचानक भयानकरित्या येत नाही ना. माहिती असतं माणसाला आपल्या मुलाचा, मुलीचा, बायकोचा, नवऱ्याचा, कोणाचा बड्डे कधी असणार आहे आणि कधी येणार आहे, तर त्या अकॉर्डिंगली आपण प्रिपेअर राहायचं. नाही तर घरच्यांना पण कधीतरी थोडं समजावायचं की बाबा मी डॉक्टर आहे, डॉक्टर, असं तसं नाही आहे, सारखं सारखं सुट्ट्या मी कसं घेऊ. तुझं आपलं मस्त चाललंय, तुझ्या डॉलरच्या छपाईच्या चक्करमध्ये मेरा कुछ इमान मेरा कुछ वजूद है की नाही. पण नाही, ह्याची गिनतीच मला वाटतं ह्याला तिकडे पण नाममात्र ठेवलं आहे किंवा कुठल्या तरी जॅकने हा तिकडे चिपकू नये की ह्याला काढायचं नाही. इथे ना कसं असतं मंडळी, इथे काय अरबी लोक असतात ना, त्यांना तुम्हाला कंपल्सरी जॉब हा द्यावाच लागतो. म्हणजे प्रत्येक डिपार्टमेंटमध्ये एक अरबी कंपल्सरी, यू हॅव टू कीप वन अरबी. आणि त्यांना तुमच्यापेक्षा दुप्पट तिप्पट सॅलरी असते, कामाचं काही बर्डन नाही, कोणी त्यांना काही बोलू शकत नाही, काय नाही, ते कधी त्यांच्या सोयीने येतात, सोयीने जातात. आणि असंच म्हणजे नावाला असतं आणि फक्त कंपनी पोचते असं आपण म्हणतो ना, तसं. हल्ली आता सुशिक्षित वगैरे थोडे आहेत तर त्यांना असं थोडं वाटतं तर ते करतात जेन्युइनली काम, पण तेवढं नाही, आपल्यासारखं त्यांना एवढं झेपूच शकत नाही. तर त्यांचाच काहीसा असा प्रकार मला या डॉक्टर फनीचा वाटतो की काहीतरी जॅकने किंवा काहीतरी ह्याच्याने पॉलिटिकल प्रेशरने तो तिथे एक नाममात्र नोकरी करतो, बाकी त्याचा काहीही हातभार नाही. त्याच्यामुळे तो असला काय नसला काय कोणाला काहीही फरक पडत नाही. पण अगदीच असं तोंडावर नको पडायला आणि अगदीच असं नावं नको ठेवायला म्हणून आपलं तो ते काय ते ड्युटी आर्स भरायची कामं करतो आणि वाटेल तितक्या सुट्ट्या घेतो. खरं तर तेही त्याला करण्याची गरज नसावी असा एकंदरीतच ह्यांचा कारभार वाटतो. नाही तर तुम्ही मला सांगा ना मंडळी, किती सुट्ट्या, त्या सुट्ट्यांना काय असं आपल्यासारखा माणसाला लाज वाटेल, लाज. आत्ता एवढं सुट्टीवरून आलो आहे आणि परत 1 दिवसाची पण सुट्टी मागायला, पण ह्याचं कसलं काय. आणि त्या दिवशी पण फोटोशूटच्या वेळेला मी नाही येणार, मला काम आहे आणि ह्या वेळेला तो नसणार आहे, ह्या असं म्हणून आलाच शेवटी तो. कुठून पण टपकतोच. अरे तूच जर असा वागलास, तूच जर स्वतःचं काही स्टँडर्ड नाही ठेवलंस तर बाकीचे कसं ठेवणार, हेच तुला सांगायचा आम्ही प्रयत्न करतोय.
आता ठीक आहे, तू त्या मुलीच्या प्रेमापोटी आलास, तुला असं हे होतं, पण थोडं तरी हे ठेवायचं ना. तिकडे पण तूच सगळी धावपळ करत होता, सगळं तिच्या मागे मागे पळणं, शूट घेणं, तिचं फ्रॉक सरळ करणं, तिला कन्व्हिन्स करणं फोटोशूटसाठी वगैरे, हे सगळं तूच करत होता. ती बागा बॉय तिकडे बसून होती डोरेमॉन. परत धावत पळत मध्येच गेला, मध्येच मग ते अटेंड करून आला ह्याचं क्लिनिक, आणि त्याच्यानंतर परत घरी आला, आता फुगवतोय. म्हणजे काय तू माणूस आहेस की कोण आहे? आणि तुझ्या बायकोला जराही शरम नाही वाटत? इतकं दाखवते तुला, इतकं निचोडून घेते, आणि जेव्हा तुला काय बोलायचं असतं तेव्हा तुझा आवाज दाखते ती करून. आणि काय काय भयानक टायटल देते रे बाबा. आणि तू रे मोठ्या गोष्टी करतो की डेंग्यू पेशंटने असं नाही खायचं, तसं नाही खायचं, व्हेजच खायचं, सलाड खायचे, सूप प्यायचे, आणि काय फ्रूट्स खायचे, याच्यावर भर द्यायचा, आणि बिलकुल नॉनव्हेज नाही खायचं. याआधी स्वतःच्या बायकोला समजाव. तू इथे एवढं लेक्चर दिलंस आणि ती काय घेऊन आली जेवायला? माहेरपणाला चिकन आणि सुकी मच्छी. मग तेव्हा का नाही तुझं तोंड उघडलं? आणि काय नाही, ती वहिनी तेच बसून खात होती, उगाचच सॅलड खाते वगैरे. आणि हे तर विचारत होती की भाकरी देऊ तुम्हाला, हे देऊ तुम्हाला, ते देऊ. एक तर ती भाकऱ्या बाहेरून मागवते, म्हणजे ते बाहेरून आलेलं. एक दिवस कोणाला बोलवलं, कोणत्या पेशंटला जर बोलवलं तर मग त्याच्या प्रकारचं साधं सोपं जेवण करायचं ना. नाहीतर मग अशा दिवशी बोलवायचं की ज्या दिवशी आपण असं काहीतरी बनवणार आहोत, किंवा व्हेज डे आहे. जर एवढे स्वतःच्या जिभेचे चोचले आवरते घेता येत नसतील तर. पण हिला नुसतं दाखवायला, लोकांना दाखवायला करायचं असतं, मनापासनं काहीही करायचं नसतं. नंतरच्या दिवशी तिला पॉसिबल नव्हतं. पण त्या वहिनींना बोलवून आपण किती महान आहोत, आपण किती हेल्पफुल आहोत, आणि आपण किती लोकांना हेल्प करतो आणि सगळ्यांना आपलंसं करतो, आपण किती चांगले आहोत, हे दाखवण्यासाठी तिने जबरदस्ती तो एक दिवस मिळाला होता, त्या दिवशी त्यांना बोलवून घेतला, आणि एक आपण म्हणतो ना, एक काम पार पाडला, आणि त्याच्यावर एक व्लॉग पण छापून घेतला. मग तुम्हाला बरं नाही आहे, तुम्हाला काय खायचं आहे नाही खायचं आहे त्याच्याशी हिला काहीही घेणं देणं नाही. हिने जे केलं आहे ते गप गुमान गिळायचं. डॉक्टर फनी जसं सहन करतो तसं सगळ्यांनी सहन करायचं. फनीचं पण निघत नाही हिच्यासमोर, हिच्या पुढे उभा राहू शकत नाही तर, म्हणून तर सतत मागूनच कॅमेरा मारत असतो. हिला एक कमेंट आलेली की छुट्टी ताई सिंगल पॅरेंट आहे का, तर ही एकदम तापली. तुम्ही काय कमेंट करता, तुम्हाला तरी कळतं का, ही काय कमेंट आहे का, तुम्ही बघत जा, जरा नीट बघत जा. अरे भाई, ती एकटीच दिसते सगळीकडे. पूजा असू दे, नाहीतर बड्डे असू दे, नाहीतर आणि काही फॅमिली फंक्शन असू दे, त्या नवरा असं काय काम करतो की कुठे असतो की गायबच असतो, अजिबातच दिसत नाही. ती एकटीच फिरत असते. पहिले तर अगदी एकटी फिरायची. मी बोलून तर आता पोराला घेऊन यायला लागली थोडं तरी. नाहीतर बाबा पहिले तर लोकांनी विचारलं असतं की बाबा हिला मुलं बाळं तरी आहेत की नाही. आता तर फक्त नवऱ्याचं विचारतायत. पहिले तर मुलाचा पण उल्हास होता. आता तरी लोक लाजस्तव घेऊन फिरते त्याला. तर असं विचारणारच ना प्रश्न. आधी आपण काय दाखवतो, आपल्या घरचे कसे आहेत त्यांच्याकडे पहिले बघायचं, नंतर लोकांना उलट उत्तरं द्यायची. वचना मॅडम ग्रामर तर एकदम असं खतरनाक बोलतात ना नवरा बायको. जसं मी नेहमी म्हणते की आपल्या अंगात एक बाळ असतो, सर्वांच्या अंगात एक बाळ असतो. त्या बाळाला आपण बाहेर काढलं पाहिजे. कधीतरी आपण असं मजा केली पाहिजे, असं बाळासारखं वागलं पाहिजे, एकदम आनंदी जगलं पाहिजे, असं आम्ही नेहमी म्हणतो. बाळाला बाहेर काढलं पाहिजे म्हणजे, आणि बाळ असतो. आणि फनीचं तर दोघांना ऐकलं का, तुम्हा दोघांना आमच्याकडनं खूप खूप शुभेच्छा. दोघांना. हा कुठला डॉक्टर आहे यार, इतकी घाणेरडी लँग्वेज मी कुठल्याच डॉक्टरची कधीच ऐकली नाही. बीट इंग्लिश डेस्टिनेशन तुम्हाला तर माहितीच आहे. आणि आज तर बचना म्हणते की मी आज डिनोट केला आहे माझा दिवस. डिनोट, तुला डोनेट म्हणायचं आहे का? ॲक्च्युली डोनेट पण चुकीचा वर्ड आहे. मी आज माझा फुल डे डेडिकेट केला आहे की मला घरची साफसफाई करायची आहे. डोनेट पण नसतं. आणि तू तर डोनेट पण नाही बोलली, क्लोजर. डिनोट काय असतं बचना? कुठली ग तू बाबा?
CA फेल, 12वी फेल असशील. एवढी एक्सायटेड झाली. एक्सायटेड नसतं ते इंग्लिशमध्ये बोलतात शी वॉज सो एक्सायटेड. मराठीमध्ये जर इंग्लिश मिक्स करत असशील तर ती एवढी एक्साइट झाली बोलतात. कसलं रे बाबा, आता काय म्हणजे मी आता ग्रामर आता काय फुकाटे इंग्लिश क्लासेस चालू करायचे का मी? आणि त्या हगारोपाई इतकी फुकट गोष्टींसाठी इतकी हपापलेली आहे ना. खरंच हिचं नाव डोरेमॉन बरोबर ठेवलं आहे. त्या सगळ्या गॅजेटसाठी हिने अक्षरशः जागा वगैरे करून घेतली आहे. एक पूर्ण कॅबिनेट क्रिएट केलं आहे ज्याच्यामध्ये ही सगळ्या त्या वस्तू ठेवते. त्याच्यानंतर हिने वॉल माउंटिंग करून घेतलं आहे हेअर ड्रायरचं वगैरे. आणि सगळ्यांना सांगते इतकं कन्व्हिनियंट असतं ना की मला पहिले इतकं त्रास व्हायचा ना की मग ते काढा ड्रॉवरमधनं आणि चालेल आम्हाला एवढं, पण आम्हाला काय करायचं नाही. आम्हाला आमचं घर काय डोरेमॉनचा पिटारा नाही बनवायचं आहे. तुझं झालं तेवढं बस. ते पोटाचं बघ वाढत चाललंय. एवढं पिटारा आहे, जास्तच कन्व्हिनियन्स झाला ना की पोट सुटतं. डोरेमॉनचं कसं सुटलंय बघितलंस ना? हां, गॅजेटमुळेच. म्हणून एवढे गॅजेट वापरू नयेत, नाहीतर होशील डोरेमॉनसारखी. आधीच बागा बॉय झालंय तुझा. इतकी चॅप्टर आहे ना, सगळं कुठे कसं फुकट मिळेल का ते बघते. मला कस्टमाइज करायचं होतं, मला वेळच नाही मिळाला. असं बोलून ती असं दाखवण्याचा प्रयत्न करते की बाकीचं कोणतरी ऐकेल स्पॉन्सर आणि मला काहीतरी स्पॉन्सर करेल. तरी तिचं बरीचशी कामं झाली. जसं केक फुकट मिळाला, शूट करून मिळालं. ते शूट पण मला असं वाटतं की ते बार्टर सिस्टमवरच केलेलं आहे, काही पैसे वगैरे दिलेले नाही आहेत. तू माझी लाल कर, मी तुझी लाल करते, असंच झालेलं आहे ते. आणि मोस्ट इम्पॉर्टंटली एक गोष्ट त्या दिवशी मिस झाली जेव्हा मी बचन आणि बबुनीचा एक कंबाईन पॉडकास्ट बनवला होता तेव्हा. ती म्हणजे आता आठवण झाली आजीची. हां, बचना आता सांगत होती कंटेंटसाठी तो पण उल्लेख झालेला आहे की बबुनीच्या आजीला वर्षश्राद्ध झालं. बघता वर्ष पण गेलं. अरे तुम्हाला काय लक्षात तरी होतं का? त्याच्याकडे लक्ष्मीपूजनपासून सगळं अगदी पंडित आणून साग्र संगीत झालं. आपण इथे मावसाडला म्हणतोय, चला ते तर तिचे सख्खे वडील होते, पण ह्याचं काय वेगळं होतं? ह्याच्या वडिलांची पण तर ती सख्खी आई होती. एरवी गावाला जाणारा ढबी ह्या वेळेला का बरं दिवाळीमध्ये गावी नाही गेला? कारण मग प्रश्न उपस्थित झाले असते. लोकांच्या ते लक्षात आलं असतं की गावी का नाही आहे दिवाळीची रोषणाई, आणि मग उत्तरं द्यावी लागली असती. बट कारण हे आहे की ह्यांना सुतक होतं वर्षभराचं, जे ह्यांनी नाही पाळलं आणि ह्यांच्या आईवडिलांना पण त्याचं काही सोयर सुतक नाही. गणपतीच्या वेळेला फुकटचं कंटेंटसाठी यावेळेला मला 1.5 दिवसाचा आणायला मिळाला. आम्हाला इतकं दुःख होतंय, असं होतंय तसं होतंय. का? कारण कंटेंट नाही छापायला मिळालं. तेच दिवाळीत होऊ नये, कंटेंट पुरेपूर छापायला मिळावं म्हणून हे गावी गेले नाहीत. असले चॅप्टर कसलं काय यांना? आपण यांच्या आईवडिलांना चांगलं समजत होतो, पण आईवडील पण तसलेच निघाले आहेत. शेवटी पोराचं पोट ज्याच्यावर आहे तिथे तर लाथ मारून चालणार नाही. मग त्यांच्याबरोबर हे पण सामील झालेले आहेत. समजलं मंडळी, समजलं? आणि बाकी कोणी नाही आला हिच्या इथे, पण तो सरप्राईज द्यायला एक खास आला ना, तो व्लॉगर. त्याला कसं काय त्याला स्वप्न पडलं की तू घरीच ठेवलाय, की तू घरीच आहे आणि मी येतो वगैरे. ओ सरप्राईज वगैरे काही नाही, सरप्राईज वगैरे सगळं मतलबची दुनिया आहे तुमची. बरोबर त्याला बोलवण्यात आलं, त्याच्या थ्रू तुम्ही प्रमोशन करा, तुमच्या थ्रू त्याचं प्रमोशन होईल. तो कसा सोडतोय? जर तुम्ही त्याच्या मुलाच्या बड्डेला बिनबुलाई मेहमानसारखे जाता तर तो पण येणार, तो पण तसलाच, काही कमीचा नाही आहे. आणि ही बाई सगळ्यांशी त्या बड्डे सेलिब्रेशनवरून कच्चा भांडते आपली कमेंट सेक्शनमध्ये. लोकांचं म्हणणं होतं की कसं काय घरच्या घरीच सेलिब्रेट केला. तर म्हणे माझ्या मुलीला काही समजत नाही, माझ्या मुलीला अजून तेवढी समज नाही आणि ती असं काही गोष्टी करत नाही की थँक्यू बोलणं वगैरे अशा गोष्टी. अरे सरळ म्हण ना, मॅनर्स नाही आहेत अजून तिला म्हणून. आय अग्री की आईवडिलांचा कॉल आहे की कसा बड्डे सेलिब्रेट करायचा, कसा नाही करायचा, सगळ्या गोष्टी मान्य आहेत. पण जी एक्स्ट्राची जी कारणं दिलीस ना तू, ती पटण्यासारखी नाही आहे. सगळं समजतं तिला कपड्यांची चॉईस आहे, तिला काय हवं काय नको, गिफ्ट घ्यायची समजतात, पण हे नाही समजत तिला केक पण खायचा असतो लोकांनी भरवलेला.
ते नाही समजत. हां, तिला लोकांकडनं सगळं काही स्वतःचं कोड कौतुक करून घेण्याचं त्याची अक्कल आहे तिला, पण लोकांना थँक्यू बोलण्याची तिला अक्कल नाही आहे. त्याच्यासाठी ती लहान आहे. म्हणजे काय अर्थ आहे या गोष्टीला ना? ह्या गोष्टी आपणच शिकवायच्या असतात. मग जेव्हा आपण आपला कमीपणा लपवतो ना, तेव्हा या अशा एक्सक्युजेस बाहेर आहेत. आणि काय म्हणते की तिला मित्रमैत्रिणीच असं नाही आहेत जास्त, आणि मग तिचे मित्रमैत्रिणींना पण आम्ही बोलवलं नाही कारण मग ते लोक तिला जज करतील. तुझ्या मुलीला एवढी अक्कल नाही आहे, पण तिच्याच वयाच्या इतर मुलांना अक्कल आहे तिला जज करण्याची. अरे वा रे वा. आणि राहिली गोष्ट, तू तिला कुठेच बड्डेला घेऊन जात नाही. तू म्हणालीस की आम्ही पण तिला कोणाच्या बड्डेला घेऊन जात नाही, तर त्याच्यामुळे आम्ही पण कोणाला बोलवलं नाही. तर तू तर सगळीकडे हजर असतेस ग, सगळीकडे. कुठे नसतेस? काकाच्या, ताताच्या, मामाच्या, नानाच्या, आजीच्या मुलाच्या, पुतण्याच्या, नातवाच्या बड्डेला पण तू हजर असतेस. इतकंच काय, तुझ्या सासूच्या पण मित्रमैत्रिणींच्या नातवांच्या मुलांच्या बड्डेला पण तू तिला घेऊन जातेस, पण तू स्वतः कोणालाच नाही बोलवलंस. तुझ्या त्या सोकॉल्ड मैत्रिणीच्या ट्विन्सना नाही बोलवलंस, तुझ्या बेस्ट फ्रेंडच्या त्या छोट्या बाबूला नाही बोलवलंस, तिला नाही बोलवलंस, कोणालाच नाही बोलवलंस. दोघी आल्या नव्हत्या, दोघींची, पण त्या दोघींच्याही मुलांच्या बड्डेला तू मात्र तुझ्या मुलीला घेऊन गेली होतीस. त्याचं काय कारण सांगशील? जर कोणाला खरंच बघायचं असेल ना, ही खरी कशी आहे, कशी कच्चा भांडू शकते, तर तिचा कमेंट बॉक्स चेक करा, तुम्हाला आपोआपच समजून जाईल. ह्यांना स्वतःसाठीच पैसा पुरत नसेल, आता बॅक टू बॅक एवढ्या ट्रिप्स वगैरे करायच्या आहेत बाबा, मग आता कसं पैसे पाहिजेत त्याच्यासाठी, म्हणून ते कट शॉर्ट केलेलं आहे, बाकी काही नाही. आणि आजचं जे काही प्रवचन जे काही दिलं ते तर पूर्ण व्लॉग प्रवचनाचा होता, ते तर जाऊच द्या, पण त्याच्यातल्या काही गोष्टी मला स्पेशली जे काही ती त्या मुलींबद्दल बोलली, अनाथ मुलींबद्दल, तर त्यांच्याबद्दल मला म्हणायचं आहे. जे ही काही बोलत होती की आजकाल असं झालं आहे, तसं झालं आहे, आणि हे खूप स्केरी आहे, आणि खरंच मला समजत नाही आहे काय बोलावं, आमच्या वेळेला तर असं नव्हतं. 14-15 वर्षाच्या मुलींना काय कळते? काय कळतं? काय कळतं? स्वतःच्या पुतणीला विचार, तिच्याकडे बघ, मग कळेल काय कळतं आणि काय नाही कळत. आणि राहिला प्रश्न की एवढं आमच्या वेळेला नको, ते तर राहूच दे. तुझ्या मुलीला एवढं बड्डेच्या वेळेला हेअर आणि सगळं काही करून सेट वगैरे करायला पार्लरला वगैरे घेऊन जाते, त्याच्यावरून तू तिला काय शिकवतेस, तिला कसल्या सवयी लावते, काय अपब्रिंगिंग देते, ते कळतंय, राईट? मुलांबद्दल बोलणं नाही, पण आई वडिलांनी कसं आपल्या मुलांना ठेवतो आपण, आणि आपण काय बोलतो, या गोष्टीचा काही ताळमेळ बसतोय का, ते पण एकदा क्रॉस चेक करावं. आम्हाला तर कॉलेजपर्यंत ह्या सगळ्या हेअर आणि ह्या सगळ्या गोष्टींची काही माहितीच नव्हती की असं हेअर, आणि आम्हाला कधीच आठवत नाही की आईवडिलांनी आम्हाला पार्लरमध्ये नेऊन आमच्या बड्डेच्या आधी तयार वगैरे केलं आहे, आणि काहीतरी पार्लरमध्ये जाऊन असं लुक वगैरे क्रिएट केला आहे आमचा. नेव्हर. मग काळानुसार गोष्टी बदलतात ना, जसं प्रत्येक आई वडील स्वतःला मॉडिफाय करतो काळानुसार, तसे मुलं पण होतात. प्रत्येक जनरेशन वेगळी असते, त्याच्यामुळे यू कॅन नॉट कम्पेअर. आणि जर कम्पेअर करायचंच आहे ना, तर आपल्या घरातल्या व्यक्तींबरोबर कम्पेअर कर. तुझी ती फन्नू दिदी आहे ना, तुझ्या मायशाची फन्नू दिदी, तिच्याकडे बघून कळेलच तुला 14-15 वर्षाची मुलांना काय समजतं आणि काय नाही समजत. आणि राहिला प्रश्न तुझा, तर तू स्वतःला विचार ना, तुला जेव्हा फोन आलेला ना, ट्रिंग ट्रिंग, आय लव्ह यू बचना, तर तेव्हा तू किती वर्षाची होतीस ना? 10वीचा पेपर देत होतीस ना? मग तेव्हा पण कळतच होतं की नाही? आपण जेव्हा सोशल मीडियावर असतो ना बचना मॅडम, तेव्हा ना या गोष्टींचं खूप भान ठेवायचं असतं, कारण खोटं बोलणाऱ्याला ना खोटं लक्षात ठेवावं लागतं आपण काय बोललो आहे, आणि त्याला ते पकडलं जाण्याची भीती असते, खरं बोलणाऱ्याला नाही. आणि हे मात्र खरं बोललीस हा, की सोशल मीडियाचे जसे चांगले परिणाम आहेत तसे दुष्परिणाम पण आहेत, आणि दुष्परिणाम हे तुमच्यासारख्या लोकांमुळे होतात. मुलींना असं वाटत असेल की यांची लाईफस्टाईल अशी आहे तर माझी का नाही, मग मी पण असं केलं तर कदाचित माझी लाईफस्टाईल चांगली होईल, मला आईवडील जे देऊ शकत नाही आहे तो एखादा मुलगा देऊ शकेल. हे सगळ्या गोष्टी, हे तुमचं जे तुम्ही सो कॉल्ड पॉझिटिव्ह लाईफचं जे प्रेझेंटेशन मांडलं आहे ना, ह्याच्यामुळे हे सगळं काही घडतं आहे. तर जे लोक स्वतः त्याला कारणीभूत आहेत ना, त्या लोकांनी असल्या बाता मारू नयेत.
आणि आता मी एकदम इम्पॉर्टंट गोष्टीकडे वळते आहे आणि त्याच्याबद्दल मला जास्त काहीच बोलायचं नाही आहे. त्या गोष्टीसाठी मी अगेन फक्त आणि फक्त त्या मुलाच्या आईवडिलांना दोष देईल की तुमची अशी काय मजबुरी आहे की आपल्या मुलाला हे असलं काहीतरी करायला, तिकडे तिकडे ह्यांचं मागे मागे फिरायला आणि असं मिंधेगिरी करायला सोडून दिलं आहे. येस, यू गेस्ट इट राईट. मी डॉक्टर फनीच्या मामा मामींबद्दल बोलते. त्यांची दोन्ही मुलं आलटून पालटून ह्यांच्याकडे पडलेली असतात. आता तो आय थिंक गणपती बाप्पाचा मोठा भाऊ तिकडे आहे आणि तोच बनलेला मिक्की माऊस. म्हणजे ते दुसरं कॅरेक्टर आहे मला माहिती आहे, पण मी मिक्की माऊस म्हणते, तुम्ही समजून जा मंडळी. तर ते जे काही कॅरेक्टर बनलं होतं त्याच्या आत तोच होता. सो इट इज सो सॅड. आणि त्याचा एक फोटो नाही, की त्याचं कुठे नाव नाही, की त्याचं एक मेन्शन पण नाही आहे पूर्ण व्हिडिओमध्ये. जर तुम्ही बघाल तर 1-2 ठिकाणी फनीने त्याचं नाव घेतलेलं आहे त्या मिकी माऊसला ॲड्रेस करताना. बट अदर दॅन दॅट त्याची अशी ओळख असं किंवा तो आला आहे हे कुठे मेन्शन पण नाही केलं या लोकांनी. आणि बर्थडे पार्ट 1 TS 1949 19 minutes 49 seconds तुम्हाला तो किचनमध्ये लपताना दिसतो. आणि कितीतरी वेळा आपण त्याला इथून तिथे पळताना वगैरे असं बघितलेलं आहे. कितीतरी वेळा तो तिथेच असतो. तो हिचा पर्सनल फोटोग्राफर असतो जेव्हा डॉक्टर फनी ॲब्सेंट असतो. तर पण काहीच असं कुठेच मेन्शन नाही आणि त्यालाच बनवलेलं होतं. सो हे किती शेमफुल आहे कोणाच्या परिस्थितीचं, कोणाच्या स्वभावाचा फायदा घेणं. भलेही आता मला माहिती आहे बचने, तू जर कधी प्रवचन द्यायचं ठरवलं असतं तू म्हणशील की हे त्याच्या मर्जीने, त्याला आम्ही हे नाही आहे. जसं तू लास्ट टाईम त्याला बसवून विचारलं होतं की आम्ही तुला जबरदस्ती करतो का, तुला आवडतं ना, असं आहे तसं आहे, आपण एक हॅप्पी फॅमिली आहे. पण कुठेतरी तुम्ही त्याचा एक काढून तेव्हाच्या तेव्हा तुम्ही मेन्शन करायला पाहिजे होतं, त्याला अप्रिशिएट करायला पाहिजे होतं, त्याला ते क्रेडिट द्यायला पाहिजे होतं. जसं तुम्ही प्रत्येकाची गिफ्ट दाखवून असं काहीतरी मोठं मोठं त्याच्यावरती बोलत होतीस ना की ह्याने हे केलं, ह्याने एवढं मोठं हे केलं, ते केलं, असं केलं, तसं केलं. मग त्याला पण एक छोटंसं मेन्शन दिलं असतंस तर काय बिघडलं असतं. तर मला ह्याच्याबद्दल फक्त इतकंच म्हणायचं आहे की जे काहीही असू दे, फक्त इतकाच विचार करा, उद्या जर तुमची परिस्थिती बदलली. स्पेशली मला हा प्रश्न बचनेच्या सासूला विचारायचा आहे, जे ती आपल्या भाचवंडाला जे असं काही वागवते. उद्या जर तुमची देव ना करो परिस्थिती बदलली आणि ह्याच्या लग्नात किंवा तुमच्या छुट्टीताईच्या मुलाच्या लग्नात जर तुमच्या मुलांना कोणी असं ऑफर केलं अशा गोष्टी करायला, तर हाऊ विल यू फील. आणि जेव्हा तुमचे वडील लहानपणी गेले तुम्ही म्हणता, तेव्हा तुमच्या मुलांना असं कोणी ट्रीट केलं होतं का? जेव्हा तुमची परिस्थिती हालाखीची होती तेव्हा तुमच्या मुलांना असं कोणी वागणूक दिली असती तर तुम्हाला कसं वाटलं असतं? मग त्या अर्थी तर फनीने इनिशिएटिव्ह घ्यायला पाहिजे होता. फनी जास्त सूट झाला असता नाही का मिक्की माऊस म्हणून. अगदी त्याला ते आउटफिट घालण्याची पण गरज नव्हती. थोडाफार मेकअप केला असता ना तरी दिसला असता तसाच. सच अ शेम ऑन यू हॅपी फेक फॅमिली. आणि राहिला प्रश्न ते गिफ्ट्सचा, तर ते तुझे मंदभक्त तर आहेतच तसले. ते तर तुझ्या त्या ड्रेसच्या व्लॉगवरनंच कळलं की मी कुठला ड्रेस कुठून घेतला आहे ते. त्याच्यावरती तू अक्षरशः एक व्हिडिओ छापला. ते तुला असले फालतू प्रश्न विचारतच असतात. तर त्या मंदभक्तांना पण मला एक गोष्ट विचारायची आहे की काय हो, तुम्हाला स्वतःचं जरा पण डोकं नाही आहे की तुम्ही खरंच इतक्या लेवलचे मंद आहात की काय गिफ्ट द्यायचं काय नाही. स्वतःची लायकी बघा, तुम्हाला परवडणार आहे का तिला गिफ्ट्स विचारताय? तिच्या नंडेने तिला पैसे ट्रान्सफर केले आणि गिफ्ट घ्यायला सांगितलं. तर ट्रान्सफर केले म्हटल्यावरती छोटी मोठी अमाऊंट तर नसेलच ती. हां, तर त्यामुळे ना प्रश्न लायकीतले विचारा. नको ते काय ते नका विचारू. दाखवायला काय ती काही दाखवेल. सोन्याच्या चेनपासनं ते काय काय दाखवलं बघितलंत ना. हां, तर हिच्याकडनं आयडियाज घ्यायचा. तर तुम्ही ना स्वतःला ते झेपणार आहे का तो आधी विचार करा आणि नंतर विचारा. असो तर मग मंडळी, याच नोटवर आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते आणि भेटू आपण उद्या आपल्या क्वेश्चन आन्सर
बाकी जर काही छोटे मोठे पॉइंट्स राहिले असतील, कारण बोलण्यासारखं खरंच खूप होतं म्हणून मी घाई गडबडीत आज हे पॉडकास्ट बनवलं, तर अजूनही काही मुद्दे राहिले आहेत ते मी नंतर कधी कंबाईन पॉडकास्ट करेन तेव्हा विथ रेफरन्स शेअर करेल. आजच्यासाठी इतकंच. भेटू उद्या. तोपर्यंत खा प्या मस्त राहा आणि स्वस्थ राहा. टेक केअर. बाय. मासलामा.